सीपी मुंबई पोलीस भरती 2026 महाराष्ट्रातर्फे विद्यार्थी मिळून सीपी मुंबईचा पहिला दिवस होता। 11 फेब्रुवारीला माझं स्वतःचं ग्राउंड झालं। सीपी मुंबईचं ग्राउंड झालं तर ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे आहे, मुलांना ग्राउंडमध्ये कशा प्रकारे मार्क पडत आहे, गोळाफेकमध्ये 100 मीटर रनिंगमध्ये, त्याचबरोबर जे या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागत आहे, मुलं कोणकोणत्या चुका करत आहे, कोणकोणत्या गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं आणि मुलांना सरासरी किती मार्क या ठिकाणी 50 पैकी किती मार्क या ठिकाणी पडून राहिले, तर याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि त्याचबरोबर 11 फेब्रुवारीला सीपी मुंबईचं ग्राउंड कशा प्रकारे झालं मरोडचं, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे। कारण की माझं स्वतःचं ग्राउंड या ठिकाणी 11 फेब्रुवारीला होतं। तर 11 फेब्रुवारीला जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडच्या अंदरची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। कोणकोणत्या गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं, कोणकोणत्या आपल्याला चुकांनी करायचे आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सीपी मुंबई पोलीस भरतीबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। 11 फेब्रुवारीला ग्राउंड कशा प्रकारे झालं याबद्दल ग्राउंडच्या अंदरची संपूर्ण माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी माफी मागतो की आपला जो व्हिडिओ हा लेट येत आहे। त्याचं जे कारण आहे, माझं जे ग्राउंड आहे 11 फेब्रुवारीला मुंबईला होता मरोडला आणि त्यानंतर 12 फेब्रुवारीला नागपूर साईडला होतं। तर तिथलं जे ग्राउंड आहे तिथलं मी वेळेवर त्या ठिकाणी तारीख चेंज करण्यासाठी मी गेलो होतो। तर त्याच्याने जे विद्यार्थी मित्रांनो आपला जो व्हिडिओ हा आला नाही, कारण की खूप मोठा प्रवास होता, म्हणजे जवळपास 1000 किलोमीटरचा प्रवास आपण या ठिकाणी केला। त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी टाईम नाही भेटला होता। आता कसं तरी टाईमातला टाईम काढून या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगत आहे, ठीक आहे। तर आता ग्राउंडच्या अंदरची जर प्रक्रिया पाहिली आपण, तर त्या ठिकाणी जे अशा भरपूर बॅच आहे सीपी मुंबईला मरोडला। सकाळी तिथं 5 वाजताची बॅच आहे, त्याचबरोबर 6 वाजताची बॅच आहे, 8 वाजताची बॅच आहे आणि 10 वाजताची बॅच आहे। त्यानंतर 2 वाजताची पण बॅच आहे, त्याचबरोबर 3 ते 4 वाजताची सुद्धा आहे बहुतेक, ठीक आहे। तर यामध्ये असं नाही की बाबा तुम्ही कोणत्या बॅचमध्ये कोणत्या बॅचचे जर तुम्ही असाल, किती काही वाजता तुम्ही गेले, फक्त 2 वाजेच्या अंदर आपल्याला जायचं आहे किंवा 1 वाजेच्या अंदर आपल्याला जायचं आहे, तर ग्राउंडच्या अंदर त्या ठिकाणी घेते। तर सर्वात अगोदर ग्राउंडच्या अंदर मी तुम्हाला सांगून देतो, जाण्याच्या अगोदर तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो सकाळी जरी जात असाल तर जेवण खाऊन जा, हलकंसं जेवण करून जा, नाश्ता वगैरे करून जा आणि फळ फ्रूट सोबत ग्राउंडच्या अंदर घेऊन ठेवा। कारण की ग्राउंडच्या अंदर एवढे भयानक वाकी येऊन राहिले, तर ते मी तुम्हाला सांगून देतो, एक लक्षात ठेवा। तर जेवण वगैरे खाऊन जा तुम्ही, जेवण वगैरे करून जा, जेणेकरून तेवढी काही शरीरामध्ये ताकद राहणार आहे। कारण की ग्राउंडच्या अंदर जास्त वेळपर्यंत बसून ठेवल्या जाते। तर माझे जे ग्राउंड आहे 11 फेब्रुवारीला होतं, तर मी तिथं सकाळी 7 वाजता रांगेमध्ये लागलो। माझी जी बॅच होती 8 वाजताची होती। त्याच्यानं त्यांनी पोलीसवाले म्हणे की जे पण 8 वाजताची बॅच आहे, सकाळी 6 वाजतापासून त्यांनी 8 वाजताची बॅच नेली। जे पोरं सकाळी 8 वाजताची जी बॅच होती तर ते 6 वाजताच गेले आणि माझी जी बॅच आहे 8 वाजताची होती, पण मी 7 वाजता त्या ठिकाणी गेलो, लेट गेलो थोडंफार। तर ग्राउंडच्या अंदर घेते त्या ठिकाणी, ग्राउंडच्या अंदर हॉल तिकीट त्या ठिकाणी चेक केल्या जाते आणि हॉल तिकीट चेक केल्यानंतर फक्त तिथं बसून ठेवलं जाते। तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 7 वाजतापासून मला बसून त्या ठिकाणी ठेवलं। पहिली त्या स्टार्टिंगले एंट्री होती त्या ठिकाणी आणि बॅग तिथं आपल्याला ठेवायला लावते। तर वरता आपल्याला फक्त डॉक्युमेंट कोणते घ्यायचे आहे, एक आपल्याला आधार कार्डची झेरॉक्स न्या, त्याचबरोबर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो एक हॉल तिकीट, ओरिजिनल हॉल तिकीट न्या आणि 2 फोटो न्या। तसा एकच फोटो लागते आणि त्याचबरोबर हॉल तिकीट पण एकच लागते आणि आधार कार्ड ओरिजिनल लागते। तर त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एवढं सांगत आहे, आणि पॅन कार्डसुद्धा सोबत नाही, जेणेकरून काही आपल्याला टेन्शन त्या ठिकाणी होणार नाही, एक लक्षात ठेवा। काही आपल्याला त्या ठिकाणी काही या ठिकाणी होणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आधार कार्ड पॅन कार्ड तसं एकच पाहिजे, कोणतं पण आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, दोनपैकी एक कोणतेही नेलं चालते आपण, ठीक आहे। तर शक्यतो दोनही न्या, 2 जर नसेल तर एकच नेऊ शकता, आधार कार्ड किंवा तुम्ही या ठिकाणी पॅन कार्ड नेऊ शकता, ठीक आहे। तर हे नेल्यानंतर तिथं बॅगा काढायला लावते। बॅगा काढल्यानंतर आपल्या बॅगीचा जो नंबर आहे तर तो आपल्याला दिला जाते, टोकन नंबर सारखाच आहे तो, ठीक आहे। तर तो आपल्याला नंबर दिला जाते, 800 झालं, त्याचबरोबर 1200 झालं, 2000, जो काही नंबर आहे तो शेवटपर्यंत आपल्यासोबत ठेवायचा। आणि हे काही प्रक्रिया झाल्यानंतर
तिथं खाली बसून ठेवल्या जाते। तर तिथंच जे विद्यार्थी मित्रांनो बॅगा ठेवल्यानंतर बॅगा आपण तिथं ठेवल्यानंतर तिथून आपल्याला आणखी त्या मंडपामध्ये नेते। मंडप वगैरे त्या ठिकाणी तिथं रांगेने तिथं 25-50 पोरं त्या ठिकाणी बसवते आणि तिथं बसवल्यानंतर आणखीन आपल्याला समोर नेते आणि समोर तिथं बसून ठेवून देते आणि त्यांचे जे क्वार्टर सारखा एक लक्षात ठेवा त्या ठिकाणी। आणि तिथंच जे विद्यार्थी मित्रांनो आणखीन भरपूर वेळ तिथं बसून ठेवला जाते, म्हणजे धरून त्याला तुम्ही 2-3 घंटे तिथं बसून ठेवलं जाते, ठीक आहे। आणि 2-3 घंटे तिथं बसवल्यानंतर तिथं सर्वात अगोदर आपलं जे विद्यार्थी मित्रांनो तिथं आपलं ओळखपत्र पाहिजे। आपलं ओळखपत्र पाहिजे म्हणजे आधार कार्ड तिथं आपलं पाहिजे। आधार कार्ड पाहिल्यानंतर तिथं आपलं सिग्नेचर आपल्याला करावं लागतं आणि त्यानंतर आपल्यापासून हमीपत्र त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्रक त्या ठिकाणी लिहून घेतलं जाते, ठीक आहे। आणि ते प्रतिज्ञापत्र लिहिल्यानंतर आणखीन आपल्याला समोर त्या ठिकाणी पाठवते आणि समोर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपलं काय होते त्या ठिकाणी तर हाईट वगैरे त्या ठिकाणी मोजली जाते। तर हाईट त्या ठिकाणी 165 सेंटीमीटर घेतल्या जात आहे आणि त्याचबरोबर जे छाती यामध्ये 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर, ठीक आहे। आणि सर्व जे विद्यार्थी मित्रांनो त्या मशीनमध्ये त्या ठिकाणी दाखवल्या जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आपलं वजन त्या मशीनमध्ये दाखवलं जात आहे, उंची आपली किती आहे, छाती किती आहे ते सर्व त्या मशीनमध्ये दाखवलं जात आहे, ठीक आहे। तर हे काही प्रक्रिया झाल्यानंतर तिथंसुद्धा भरपूर विद्यार्थ्यांना बसून ठेवलं जाते आणि हे काही प्रक्रिया झाल्यानंतर आणखीन समोर जे विद्यार्थी मित्रांनो पाठवते आणि तिथंच जे विद्यार्थी मित्रांनो पायाला आपल्या चिप लावून दिल्या जाते। दोन्ही पायाला चिप लावून दिल्या जाते। दोन्ही पायाला चिप लावल्यानंतर आपल्याला सेन्सर दिला जाते, चेस्ट नंबर आपल्याला त्या ठिकाणी दिला जाते आणि चेस्ट नंबर दिल्यानंतर आणखीन आपल्याला एका हॉलमध्ये त्या ठिकाणी पाठवता आहे आणि हॉलमध्ये पाठवल्यानंतर त्या ठिकाणी आपलं कॅम्प्युटरवर त्या ठिकाणी आपलं ते केलं जातं, एक लक्षात ठेवा। कॅम्प्युटरवर आपली माहिती त्या ठिकाणी भरल्या जात आहे, थंब वगैरे आपला घेतला जात आहे आणि हे काही प्रोसेस झाल्यानंतर आणखीन ते जे विद्यार्थी मित्रांनो समोर मंडपामध्ये पाठवत आहे आणि तिथं 50 पोरं त्या ठिकाणी मोजून 50 पोराची बॅच त्या ठिकाणी बसत आहे आणि 50 पोराची बॅच झाल्यानंतर एक पोलीसवाला आणि एक पोलीसवालीन, ठीक आहे। तर हे दोघं जण आपल्याला 50 मुलांची बॅच आपली डायरेक्ट नेते ग्राउंडच्या अंदर, ठीक आहे। ग्राउंडच्या अंदर तिथं पहिला जो इव्हेंट त्या ठिकाणी घेतला जात आहे, तर पहिला इव्हेंट त्या ठिकाणी 100 मीटर रनिंग घेतला जात आहे। तिथं बूट वगैरे काढायचं असेल तर काढू देते। पहिला इव्हेंट 100 मीटर घेतला जातं आणि 100 मीटर रनिंग तिथं शिट्टी जशी वाजवली तसं आपल्याला त्या ठिकाणी धावावं लागतं, अशी त्या ठिकाणी सिस्टीम आहे। 100 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच 5 ते 10 मिनिटांनंतर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो लगेच 1600 मीटर रनिंगसाठी तयार त्या ठिकाणी केलं जाते। तर 50 पोरं 1600 मीटर रनिंगसाठी सोडत आहे आणि 100 मीटर रनिंगसाठी 3-3 पोरं सोडत आहे। तर दुसरा जो इव्हेंट आहे तर तो 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंगला एका बॅचला 50 पोरं रनिंगसाठी सोडत आहे आणि आपल्याला 4 राऊंड त्या ठिकाणी मारायचा आहे। भले तुम्ही त्या ठिकाणी स्लो मारा पण 4 राऊंड त्या ठिकाणी कंप्लीट मारा, एक लक्षात ठेवा। आणि तिथंच जे विद्यार्थी मित्रांनो उन्हीत ऐनीत आमचा ग्राउंड गेला। आम्ही सकाळी 7 वाजता गेलो, 12 वाजता आमचं त्या ठिकाणी 100 मीटर झालं आणि 12:30 वाजता जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंग झालं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। भर उन्हीत त्या ठिकाणी ग्राउंड होत आहे सर्व बॅचेसचं, ठीक आहे। 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी जे मंडपामध्ये त्या ठिकाणी आपण रिलॅक्स करू शकता, झोपू शकता त्या ठिकाणी, ठीक आहे। तर हे काही प्रक्रिया झाल्यानंतर जे आपल्याला तिथून उठवलं जाते आणि त्या ठिकाणी गोळाफेकच्या पाशी नेलं जाते। तर गोळाफेक पाशीसुद्धा भरपूर वेळ थांबून ठेवल्या जाते कारण की तिथं गोळाफेक व्हायचा राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर गोळाफेकसाठी आपल्याला त्या ठिकाणी नेलं जाते आणि 3 चान्स त्या ठिकाणी दिल्या जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 3 चान्समध्ये आपल्याला गोळा फेकायचा आहे, ते सर्व माहिती सांगून देते गोळा आपल्याला कशा प्रकारे फेकायचा आहे याबद्दल, ठीक आहे। आता माय ग्राउंड कशा प्रकारे किती मार्कात गेले तुम्हाला सांगून देतो। 1600 मीटर रनिंग माझी 10 मार्कासाठी बसली, गोळाफेक माझी या ठिकाणी 12 मार्कासाठी बसले आणि 100 मीटर 8 मार्कासाठी बसले, अशा प्रकारे 30 मार्काचं ग्राउंड मिळालं त्या ठिकाणी सीपी मुंबईला या ठिकाणी बसलं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। गोळा मायला आउट ऑफ जातात तिथं 12 मार्काचा माझा गोळा त्या ठिकाणी गेला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। 1600 मीटर रनिंग मध्ये त्या ठिकाणी ज्या जवळपास 14 ते 16 मार्काची जात आहे, तिथं ज्या विद्यार्थी मित्रांनो 10 मार्काची गेली। तर एवढा काही फरक आहे, म्हणजे ज्याचा 40 मार्काचा ग्राउंड आहे त्याचा त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 30 मार्कापर्यंत ग्राउंड त्या ठिकाणी बसत आहे किंवा त्यापेक्षा थोडंफार कमी या ठिकाणी बसत आहे आणि दिवसभर बसून ठेवलं जाते। आणि आमची सर्व जे प्रोसेस झाल्यानंतर आम्हाला सकाळी 7 वाजता आम्हाला ग्राउंडच्या अंदर घेतलं होतं आणि गेटच्या बाहेर जे विद्यार्थी मित्रांनो आम्हाला 7 वाजता सोडलं आणि त्या ठिकाणी लघवीले सुद्धा जाऊ देत नाही, एक लक्षात ठेवा। आमचं जसं 12 वाजता 1600 मीटर रनिंग होतं त्याच्या अगोदर आम्ही पाणी वगैरे पिलो, त्याच्या अगोदर आम्ही बाथरूमला गेलो होतो 12 वाजताच्या अगोदर। जसं 12 वाजले त्याच्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत 7 वाजेपर्यंत त्या ठिकाणी बाथरूमला जाऊ दिलं नव्हतं, लक्षात ठेवा, आमच्या बॅचमध्ये, ठीक आहे। अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया आहे। तर जेवण वगैरे करून जर तुम्ही सकाळी जात असाल तर कोणत्या बॅचमध्ये गेले तर तुमचा कोणती पण बॅच असेल, कोणत्या बॅचमध्ये तुम्ही घुसले तर जाऊ देते। तुमची समजा 10ची जरी बॅच आहे, तुम्ही 8च्या बॅचमध्ये घुसले तरी जाऊ देते। तुमची 8ची बॅच आहे, तुम्ही 10च्या बॅचमध्ये घुसले तरी जाऊ देते, ठीक आहे, काही टेन्शन नाही आहे। अशा प्रकारे फक्त जेवण वगैरे करून जा, ठीक आहे। आणि थोडंफार त्या ठिकाणी घाबरू नका, ठीक आहे, कारण की विद्यार्थी मित्रांनो जेवण खाऊन त्या ठिकाणी करूनच जा, फळ फ्रूट सोबत नाही, कारण की ताकदचं काम आहे त्या ठिकाणी। अशा प्रकारे भरतीची प्रक्रिया आहे। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आजच्या जडीचा थांबतो। जय हिंद।